यावेळेस बॅकफूट वरती आली आणि त्यानंतर फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. 8 धावा धावफलकावरती 8 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मनोज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. महागडी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला होती कारण दुसऱ्या बाजूला समीर यांच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार पाहायला मिळत आहेत. यावेळी सुख करायचं होतं. चेंडू बॉडीला ब्रश होतो, उचलतील फेकतील तोपर्यंत डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट होत असताना 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती साऊंड पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. मनोज आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. त्यांच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू 2 चौकार आले परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन देखील होऊ शकलं असं. फेकी झाली होती परंतु ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपपणे पोहोचला. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट होतीये. इथे कॅच सुटताना पाहायला मिळतीये. एक हार्ड हिटर फलंदाज योगेश याची कॅच सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस. सोपी झेल होती ती झेल सुटतीये आणि याचं रूपांतर मोठ्या धाब्यांमध्ये होईल यात काही शंका नसेल. 10 धावा धावफलकावरती 10 धावा मिळत आहेत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिले 2 चेंडू चौकार आले त्यानंतर 2 चेंडू सिंगल पाहायला मिळाले. इथे डॉट बॉल येतोय 5व्या चेंडूवरच्या 3 चेंडूंवरती अवघ्या 2 धावा. त्यामुळे कमबॅक झालेला आहे यात काही शंका नाही. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल बिनबाद 10. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफल नव्हता. डॉट बॉलची समाप्ती नव्हता. डॉट बॉलची समाप्ती होती. योगेश वरती हल्ला जो मात्र चढवला जातोय. आधीच विकेट त्याची पडू शकली असती परंतु कॅचची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. त्यानंतर आलाय चौकार आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. रमेश जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. फुल टॉस चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली आहे. वॉर्ड ऑफ फिल्डिंग अप्रतिम अशी फिल्डिंग पाहायला मिळतीये. फिल्डरच्या माध्यमातून डीप मध्ये आपण पाहू शकतो. स्टार्टिंगला लॉंग ऑनला होते त्यानंतर वाडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आले आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली आहे. 15 धावा धावफलकावरती 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. गोलबन टीम आपण खूप जास्त अवधी घेत आहेत. गोलबन टीमला विनंती आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. या एका टप्प्यावरती बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलेला हा चौकार.
19 धावा स्कोरबोर्डवरती. अजूनही 2 चेंडू सगळे शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांची समाप्ती. 21 धावा स्कोरबोर्डवरती. बॉलिंग मार्कवरती करण आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. करण आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये त्याला प्राचारित केलं जाते. दुसऱ्या बाजूला रवी आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका. फिल्डिंग देखील चांगली होतीये. डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याशा प्रमाणामध्ये नाखुश योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील सांगतायत 2 धावा होऊ शकल्या असल्या. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 22 धावा स्कोरबोर्डवरती. अजूनही 11 चेंडूचा खेळ या इनिंग्स मधला आपल्याला पाहायला मिळतोय. एस्टनचा वेग घेणारा चेंडू आणि त्याला अनुषंगून दुसरा झटका लागतोय. बॅटिंग करणाऱ्या वाशाळा या संघाला विकेटचं पतन. दुसरा झटका 22 या आकड्यावरती. बावीस धावा स्कोरबोर्डवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 ओव्हर्स ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल आलेत. फिल्डर कॅच होती कंप्लीट. फ्लाय टू दी अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. लागतोय हा तिसरा झटका. बॅटिंग करणाऱ्या संघाला फलंदाज कुणालची खेळी संपुष्टात आल्या पावली परतावं लागतंय टुवर्ड्स द पवेलियन.
वाढदिवस आहे आणि गार्गीच्या वाढदिवसानिमित्ताने सन्माननीय भरत शेठ शेळके साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 3 चेंडू 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा काही शिल्लक 42 धावा धावफलकावरती. ह्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चालला एका टप्प्यावरती लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पार चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम अशी डीजे ऑपरेटिंगची भूमिका आपल्याला डीजे मास्टर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड असं कौतुक. इथे देखील चांगला फटका आणि बॉल चाललाय सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय काऊ कॉर्नर. सीमा पार षटकार येतोय आणि अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी केस समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती 53 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय कोलबन या संघासमोर. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आपण पाहणार आहोत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. घ्यायची 52 धावा धावफलकावरती 53 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय आणि त्या धावा चेज होतील की डिफेंड होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अल्याणी व्हॉइस ऑफ शहापूर आणि त्यासोबतच बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सोमनाथ खाडे सरांना ज्यांच्या माध्यमातून खेळाचं पुढील सत्र आपण ऐकणार आहोत. चला द्वितीय फेरीची दुसरी मॅच या ठिकाणी ओवी स्पोर्ट्स ब आणि बागेचा पाडा या संघांच्या दरम्यान असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. ओवी स्पोर्ट्स ब आणि बागेचा पाडा दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना बागेचा पाडा आणि ओवी स्पोर्ट्स ब या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कुठे ठेवलं? दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी हर्ष गुजरे साहेब यांच्या शुभ हस्ते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारली आहे आणि फिल्डिंगचं पाचारण दिलंय या ठिकाणी बागेचा पाडा या टीमला. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना जो मैदानावरती चालू आहे गोलबन विपक्ष वाशाळा या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती अपील करतायत, मोठी अपील, लाऊड अपील पंचांकडे करतायत. दोनही पंच तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजांना 53 धावा बनवण्यासाठी नक्कीच सलामीसाठी पाठवलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या चेंडूवरती सुद्धा चेक केलं जाते. नक्कीच एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 1 या धावसंख्येवरती श्रीगणेशा झालाय. गोलंदाज रवीच्या खांद्यावरती जबाबदारी पहिल्या षटकाची. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक 53 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर या षटकात जास्तीत जास्त धावा येणं फार बंधनकारक आहे. या ठिकाणी नक्कीच पहिल्या षटकात किती धावा येतील हे मात्र लक्षणीय असणार आहे.
यावेळेस ऑफ ब्रेक टप्पा खाल्यानंतर आतमध्ये आला. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चूक करतायत, घाई केली. अतिघाई संकटातली. घाईनं चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या चेंडूवरती विकेट यायला हवी होती त्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा येत आहेत. स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. 3 धावा धावफलकावरती 3 धावा या ठिकाणी आपण पाहत आहे. गोलंदाज रवीच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिलं षटक रवी गोलंदाजी करतोय संघासाठी. हे पहिलं स्वतःच पहिलं आणि पॉवर प्लेची जबाबदारी. 30 यार्डमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपण पाहत आहे. विकेट किपर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्डमध्ये, मिड ऑन 30 यार्डमध्ये आणि सीमारेषेवर लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवरती आपण पाहत आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल, रिस्की सिंगल. 4 धावा. शांत सुरुवात. 53 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. मात्र सुरुवात जर आपण पाहाल तर नक्कीच शांततेने करतायत, संतपणे करतायत. दोन्ही फलंदाज मैदानावरती एकमेकांवर विश्वास ठेवतायत. आशिष आणि हर्षल एकमेकांना निश्चितच जेव्हा संधी मिळते तेव्हा स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक देत आहेत. रवी राईट अराउंड द विकेट. हा चेंडू पहा, ऑफसाईडला शपल होऊन खेळलेला फटका निश्चितच पाठलाग करून मारलाय. कव्हर स्वीपरच्या दिशेनं जबरदस्त प्रॉपर टायमिंग फटका बॅट्समन आशिषनं ठोकलाय. चौकार. पहिल्या षटकात आपण आहोत. 5 चेंडू फेकून झालेत. एकंदरीत 8 धावा स्कोअर कार्डवरती. षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाज रवी येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आशिषसाठी टाकलेला हा बॉल अतिशय सुंदर. नक्कीच आपण पाहाल तर सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. अंपायर सांगतायत हा चांगला चेंडू आहे. षटक पहिलं संपलंय. शांत सुरुवात, स्लो बट स्टेडी. 8 धावा धावफलकावरती बिनबाद. बॅटिंग करतायत टीम गोलबन. आई गावदेवी गोलबन संघ बॅटिंग करतायत. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत. 53. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सांगता झाली. स्कोअर कार्डवरती 8 धावा. दुसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल दिगंबर. अनुभवी गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव. यावेळेस गोलंदाजी करताना आपण पाहताय दिगंबरला. राईट आर्म राऊंड द विकेटनं सुरुवात. पहिलाच बॉल ऑनसाईडला मारण्याचा नादामध्ये निश्चितच पायावरती आदळला. लेग बाईचा इशारा येतोय पंच राज ठाकरे सरांचा. 1 धाव येते. सिंगल 1 धाव धावफलकावर आपण पाहाल तर 9 धावा स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहे. 9 विदाउट लॉस. संत सुरुवात. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिड विकेटवरती फिल्डर आहे. पकडलंय आणि या दरम्यान एक सिंगल. 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना दिगंबर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. त्यानंतर या चेंडूवर एक सिंगल. हा चेंडू हर्षलसाठी ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी पकडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस आई गावदेवी गोलबन संघासाठी येत आहेत 2 धावा. 12. धावा धावफलकावर आपण पाहताय. षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ असताना दुसरं दिगंबर गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकून झालेत. या षटकातील आपण पाहाल तर 3 धावा खर्च केल्यात. 1 धाव लेग बाईची. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतोय मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि इथं धोका झालाय. धोका होत असताना
फटका खेचलाय, जखमेवरती मीठ चोळतायत, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस खेळलेला 20 धावा फलकावरती, या षटकात 12 आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे आहेत त्या 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती, उर्वरित 12 चेंडू आणि 33 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 12 चेंडू 33 धावा. सलामीची जोडी अजून मैदानात खेळतायत. आशिष आणि हर्षल हे दोन फलंदाज खेळतायत. षटकाला सुरुवात सिद्धू आलाय, नव्या दमाचा युवा गोलंदाज. फिरून मारलाय त्या ठिकाणी, मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. खराब फिल्डिंग. काय करताय मित्रांनो, गोलंदाजावरती नक्कीच प्रेशर क्रिएट होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, दुसरा नशिबाचा चौकार. हा चेंडू चांगला आहे, बॅट फिरवली मात्र सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सिद्धू. पहिला चौकार, त्यानंतर हा निर्धाव. तिसऱ्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना आशिष आणि हर्षल. स्ट्राइक वरती आशिष. या चेंडूवरती स्लॉप स्वीप. चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि हा झेल सुद्धा ड्रॉप. फिल्डिंगची साथ या ठिकाणी मिळत नाहीये ती वाशाळा या टीमला. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे आणि आता मात्र बाद करतील की नाही हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला स्पीडअप करा, फास्ट खेळा मित्रांनो. आपल्याला अजून मॅचेस कव्हर करायचे आहेत, भरपूर मॅच बाकी आहेत. यापुढील दोन्ही संघ तयार राहा. ओवी स्पोर्ट्स बी आणि बागे झापाडा दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय. तिसरं षटक सिद्धू गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या, त्यानंतर रनआउट. फलंदाज बाद होतोय. धावबाद नवीन बॅट्समन मैदानावरती अरुण आलाय. अरुण आणि हर्षल या दोन फलंदाजांच्या साह्याने इथून डाव पुढे घेऊन जातील. तब्बल 53 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस अपील करतायत पंच, तटस्थ भूमिकेमध्ये सांगतायत नॉट आउट. आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी मैदानावरती आपण पाहू शकाल. चेंडू अडवत असताना कलेक्शन मध्ये चूक आणि त्यानंतर या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा येतील. स्कोर कार्ड जाता येते 26 या धावसंख्येवरती. 26. चला स्पीडअप करा, फास्ट खेळायचं आहे. षटक तिसरं या ठिकाणी आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी सिद्धूच्या माध्यमातून युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय टीम वाशाळा या संघानं. आणि
हा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवतोय. यावेळेस लॉप केलंय. किती ताकद या फटक्यात आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. झेल टिपला जाईल का आज वाशाला टीम मात्र इथं नाराज करतायत. झेल टिपताना मात्र चूक करतायत. या दरम्यान पुन्हा 2 धावा येतील. 2 धावांचं नुकसान पुन्हा भोगावं लागेल. स्कोर कार्ड पुढे सरकता येते 28 वरती 28. तीस धावा 28 प्लस यावेळेस 2 धावा आपल्याला ऍड केल्या जात आहेत. या चेंडूवरती आलेल्या 2 धावा. स्कोर कार्ड 30 वरती जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या षटकात सिद्धू गोलंदाजी करतोय. सात चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. इथून फटकेबाजीची नितांत गरज. फटकेबाजी करावी लागेल. यावेळेस विकेटच्या मागे विकेट किपर बीट झालाय. हातातनं चेंडू निघालाय आणि पाठलाग चालू आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न करतायत. मात्र 2च धावांवरती संतुष्ट राहत आहेत. बत्तीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आई गावदेवी गोलबन हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. एकंदरीत 32 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. चला स्पीडअप करा. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. जास्त वेळ टीम मीटिंग मित्रांनो करू नका. टीम वाशाळा 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या ठिकाणी विजयासाठी आई गावदेवी गोलबन हा संघ मैदानावरती प्रयत्न करेल. 6 बॉल. चला वाशाला टीम आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना तुम्हाला मी वारंवार देतोय. वाशाळा संघ आपण चल मैदानात राहाल आणि मैदान सोडून जावं लागेल अशा पद्धतीच्या या मॅचेस असतात. ही द्वितीय फेरीची पहिली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वाशाळा विपक्ष गोलबन असा सामना मैदानावर. 6 बॉल आणि 21 धावांची गरज आहे विजयासाठी. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम आई गावदेवी वाशाळा या संघाला. चला स्पीडअप करा. जास्त वेळ आपण खर्च करू नका. आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला सातत्यानं आम्ही ऑफिशियल कॉल देत आहोत. मित्रांनो बघा, जर लेट झालं, अंधार जरी झाला तरी आजच्या दिवसात क्वालिफायर मॅच खेळवली जाईल. मग तो सामना किती कमी षटकांचा खेळावा लागला तरी खेळावा लागेल. आपण जर वेळ कराल तर दिवसभर. या चेंडूवरती आक्रमक भूमिका. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. मॅच चालू केली आहे. पहिल्या चेंडूवरती आसमानी गगनभेदी जबरदस्त षटकार. 6 धावांची मोहर. अडतीस धावा धावफलकावर. सामना टर्न केलाय. बॅटिंग करत असताना अरुण मैदानावरती आलाय. लेफ्ट हँडेड हार्डिटर फलंदाज आणि पहिल्या चेंडूला दाखवलाय आसमान. लास्ट 5 बॉल आणि 15 धावा. 5 बॉल 15 धावा. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार आणि सामना इथून खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्टी बॅट्समन अरुण आणि अरुणच्या बॅटमधनं येत आहेत या 6 धावा.
बलीचा हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळले, त्या ठिकाणी फिल्डर आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती पकडेल, फेकेल, दुसऱ्या धावेसाठी धावले आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी तिसरे पंच चेक करतील धावबाद आहे की नाही हे या ठिकाणी चेक करायचं आहे. तिसरे अंपायर आमचे माधव ठाकरे सर या ठिकाणी चेक करतायत. पंचांचा निर्णय बाद, फलंदाज बाद, रनआउट. फलंदाज मैदानाच्या बाहेर. 4 चेंडू आणि या ठिकाणी गरज आहे ती 14 धावांची. 4 चेंडू 14 धावा. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळते. आपण पाहताय आई गावदेवी गोलबन हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. अरुण आणि त्याच्या साथीनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन, या 2 फलंदाजांवरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी. शेवटचे 4 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. बलीचा पुढचा चेंडू येतोय. बली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आज मैदानावरती बलीला आपण पाहू शकता. आणि उद्याच्या दिवसात बोरशेतीचा बाली तुम्हाला मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. उद्याचा दिवस भरपूर मजा आहे माधव सर. उद्या शहापूर तालुक्यातील सर्व तारे सितारे रथी महारथी मैदानावरती झुजताना पाहायला मिळतील. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल सामना चालू करणारा हा दर्जेदार फटका चौकार. बॅटिंग करत असताना बॅट्समन अरुणनं मात्र इथून आश्वस्त केलंय टीम गोलबन या संघाला. निश्चितच मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत घाबरायचं कारण नाही हे सांगायला या ठिकाणी सुरुवात केली आहे. 3 चेंडू फेस केलेत या षटकातील. एकंदरीत आपण पाहाल तर 11 धावा त्यानं वसूल केल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 10 धावांची. 3 चेंडू 10 धावा इथून बनवायच्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करते मैदानावरती आई गावदेवी गोलबन ही टीम. मित्रांनो, चेंडू टाकताना कुणी मैदानाच्या बाहेरून किंवा आतून बोलू नये. यावेळेस हा फुलटो चेंडू ऑन साईडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. चांगली फिल्डिंग, त्या ठिकाणी जीवाचं रान करून चेंडूला अडवलंय आणि 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. 2 धावा जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि अजूनही इथून विचार केला तर 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. मैदानावरती नक्कीच कष्ट करावे लागतील, ताकद लावावी लागेल, झुंज द्यावी लागेल. झुंज देतोय एकाकी झुंज अरुणची आपण पाहताय. वैयक्तिक 4 चेंडू फेस केलेत आणि 13 धावांवरती खेळतोय. 2 बॉल 8 आणि या चेंडूवर आघात केलाय. ताकद किती आहे. बराच वेळ चेंडू हवेत आणि हा सुपर झेल. फलंदाज माघारी परतेल आणि अरुणचा झुंजार खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. एका चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय तो सह्याद्री वाशाळा या संघाच्या बाजूनं. सामना दोलायमान पाहायला मिळाला. कधी झुकला वाशाळा संघाच्या बाजूनं तर कधी गोलबन संघासाठी आशा पल्लवित होताना पाहायला मिळाल्या. लास्ट 1 चेंडू शिल्लक. शेवटचा 1 बॉल आणि 8 धावा. वैयक्तिक वैध चेंडू जर फेकला तर मात्र विजयी होत आहेत टीम वाशाळा आणि चुकीच्या पद्धतीचा चेंडू जर आला तर मात्र इथून
पुन्हा संधी निर्माण होऊ शकते. एखादा चमत्कार जर घडला तर गोलबंद संघासाठी सुद्धा नक्कीच इथून चमत्कार घडू शकतो. संधी निर्माण होऊ शकते. शेवटचा बॉल आणि हा फुलटोच बॉल फटका खेचलाय. पॉवरफुल फटका आहे मात्र लांबी कमी, झेल टिपलाय. विजयी होत आहे टीम सह्याद्री वाशाळा. तृतीय फेरीमध्ये दाखल होत आहेत. आपलं हार्दिक अभिनंदन. चला टीम भाग आणि ओवी स्पोर्ट्स बी यजमान संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवा.